श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रो रेमेडीज मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण कालपुरुषाच्या कुंडलीतील क्रमांक 7 ची राशी म्हणजेच तुळ राशी पाहणार आहोत। त्या अगोदर आपण मेष ते कन्या या राशी पूर्ण केल्या आहेत। त्या जर तुम्हाला पाहायच्या असतील तर आपल्या ॲस्ट्रो रेमेडीज हब या चॅनलवर जाऊन तुम्ही पाहू शकता। तुळ ही शुक्राची वायू तत्वाची चर स्वभावाची पुरुष राशी आहे। शूद्र धर्माची म्हणजेच कला सर्व्हिस यांना पोषक ही रास आहे। कालपुरुषाच्या कुंडलीत रिलेशन तसेच बाजार म्हणजे मार्केटिंग दर्शविणाऱ्या सप्तम स्थानी ही रास येते। हातात तराजू धरलेला पुरुष हे याचे चिन्ह आहे। चरतत्वामुळे हा तराजू संवेदनशील आहे। शक्यतो त्याची पारडी समान राखण्याचा या राशीचा प्रयत्न असतो। या राशीत समाजप्रियता आहे, न्यायी पण आहे। तुळेला अन्यायाची ढोंगीपणाची चीड आहे, सत्याची आवड आहे। नाती बिघडणे यांना रुचत नाही। घर असो या देश असो लॉ अँड ऑर्डर पाळण्याची ही रास आहे। परंपरा नियम रूढी पाळणे या लोकांना कठीण नसते। साधे सरळ जगणे, पारदर्शक विचार, सद्गुण व सद्वर्तन तुळेला फार आवडते। आता आपण पाहू 2024 वर्षात तुळ राशीला कसे जाईल, काय ग्रहस्थिती असेल। तर वर्षाच्या सुरुवातीला द्वितीय स्थानात वृश्चिकेत बुध शुक्र, तर तृतीय स्थानात धनु राशीत रवी मंगळ, पंचम स्थानात शनी, तर 6व्या स्थानात राहू असेल। सप्तम स्थानात मेषेत बुध, तर व्ययात केतू असेल। गुरु काय फळ देईल ते सर्वप्रथम आपण पाहू। एप्रिल पर्यंत सप्तमात मेष राशीत गुरु ग्रह असून मे महिन्यात अष्टमात येतील। एप्रिल पर्यंत सप्तमात मॅरेज लाईफ मध्ये प्रॉब्लेम होऊ शकतात। 7व्या स्थानातून लग्नावर दृष्टी आहे, त्यामुळे तुम्हाला योग्य मार्ग गुरु दाखवेल, घाबरण्याचे काम नाही। 11व्या स्थानात पण गुरुची दृष्टी पडेल, म्हणजे नोकरीत ग्रोथ होईल, प्रमोशन सुद्धा होऊ शकते। 3ऱ्या स्थानावर पण गुरुची दृष्टी आहे, त्यामुळे एप्रिल पर्यंत छोटे प्रवास होऊ शकतात। तसेच जेव्हा गुरु मे महिन्यात बदलून अष्टमात येईल तेव्हा विपरीत नावाचा राजयोग होईल। ज्या तुळ राशीचे व्यक्ती कशात तरी अडकून पडल्या आहेत ते आता परिस्थितीतून बाहेर येतील। थांबलेली कामे आता मार्गी लागतील। तसेच 2ऱ्या स्थानावर सुद्धा गुरुची दृष्टी आहे, तर कुटुंबातील वातावरण चांगले आनंददायी राहील। जी लोक काउन्सिलर व HR फील्डमध्ये आहेत त्या लोकांसाठी सुद्धा हा गुरु चांगली फळं देणार आहे। परंतु मे महिन्यात अष्टमात गुरु येईल तेव्हा तुमचा स्टमक डायजेस्ट सिस्टमला थोडं अपडाऊन करेल। तब्येतीकडे लक्ष ठेवा, दुर्लक्ष करू नका। आता आपण पाहू राहू आणि केतू काय फळं देतील। संपूर्ण वर्षभर राहू 6व्या स्थानात राहणार आहे। राहू इथे खूप शुभ फळे देतो, तुमचे आजार आणि शत्रूंचा नाश करेल। केतू 12व्या स्थानात राहणार आहे। अध्यात्मासाठी हा केतू खूप चांगला असतो। तुमचे धार्मिक स्थळी जाण्याचे योग येतील, तुम्ही अध्यात्मात रमाल। आता आपण शनिदेव पाहू, शनिदेव काय फळे देणार आहेत। शनिदेव जिथे बसतात त्या घराची ते वृद्धी करतात, पण जिथे शनिदेव दृष्टी टाकतात ते घर मात्र ते खराब करतात। पंचम भाव संततीचे आहे, विद्यार्थी आणि प्रेमाचे आहे। इथे शाळेचे विचार विद्यार्थ्यांना चांगले आहे। हाय एज्युकेशन PhD साठी हे वर्ष उत्तम आहे। संतती योग आहे, ज्यांना संतती हवी आहे त्यांच्यासाठी संतती योग आहे। प्रेम प्रकरणासाठी सुद्धा हे वर्ष चांगले आहे। आता आपण पाहू की तुळ राशीवाल्यांना काय उपाय करायचे आहेत। तर रोज शुक्राचा बीज मंत्र बोला, लक्ष्मीची आपल्या कुलस्वामिनीची उपासना करा, हनुमान चालिसाचा पाठ करा, संपूर्ण वर्ष सूर्याला पाणी घाला। धन्यवाद। आतापर्यंत आपण मेष ते तुळ या राशी पाहिल्या। पुढील भागात आपण वृश्चिक रास पाहणार आहोत। असंच आपलं चॅनल फॉलो करत राहा आणि शेअर करत राहा।